मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया. नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या घटना घडताना दिसत आहे. त्यातच मराठा समाजाचं आरक्षण व ओबीसी आरक्षण यावरून देखील वेगवेगळ्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. यातच गेल्या काही दिवसापासून छगन भुजबळ सरकार विरोधी काम करत आहेत. सत्तेत असून देखील त्याच्या विरोधात असणारे वक्तव्य करताना दिसत आहे आणि ह्या घटना त्यांच्या वारंवार वाढताना दिसत आहे असं बोललं जात आहे. त्यामुळे हे प्रकरण जे अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचलं आणि अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर अजितदादांनी जे आहे थेट काल एका सभेमध्ये बोलत असताना छगन भुजबळ यांना त्या ठिकाणी नाव घेऊन सांगितलंय, जर तुम्हाला सत्तेमध्ये राहून सरकारची कामं करायची नसतील आणि विरोधाची कामं करायची असेल तर आम्ही तुम्हाला दिलेल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्या आणि खुशाल तुम्हाला जे हवंय ते कामं करा. अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी थेट त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना डिवचलेलं आहे आणि त्यांनी थेट त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना सांगितलं की तुम्हाला आमच्यासोबत राहायचं असेल तर सरकारला धरून राहा, अन्यथा सरकारच्या विरोधात जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा सरकारच्या विरोधातील कामे करायची असेल तर आम्ही तुम्हाला जे मंत्रिपद दिलंय त्याला रिकामं करा, त्याचा राजीनामा द्या, म्हणजे त्या ठिकाणावरती एक काबिल एक कामाचा आमचा माणूस बसेल. तर चला पाहूया नेमका अजितदादा पवार काय म्हणालेत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.